नमस्कार, न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। एक स्पेशल रिपोर्ट पाहूया। महत्त्वाची बातमी आहे मुलांसाठी। डिसेंबर महिन्याची सुरुवात होताच महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली। या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सलग 4 दिवस सुट्टी मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना उत्तम विश्रांती आणि मौज मजेसाठी संधी मिळणार आहे। शालेय विद्यार्थी नेहमीच सुट्ट्यांची आतुरतेने वाट पाहत असतात आणि यावेळी त्यांची ही प्रतीक्षा अधिक गोड ठरणार आहे। विविध कारणांमुळे 2, 5, 6 आणि 7 या 4 दिवसात राज्यातल्या अनेक शाळा आणि महाविद्यालये तसंच शासकीय कार्यालये बंद राहणार आहेत। मात्र ही सुट्टी नेमकी कुठे लागू होणार आहे, कोणत्या तारखेला, कोणत्या कारणामुळे शाळा बंद राहणार आहे याची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेऊया। 2 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्रातील काही नगर परिषद आणि नगरपंचायत क्षेत्रात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे संबंधित मतदारसंघातील सरकारी कार्यालय, शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मतदान सुरळीत पार पडण्यासाठी शाळांची इमारत मतदान केंद्र म्हणून वापरली जात असल्याने ही सुट्टी देण्यात आली। 5 डिसेंबर रोजी राज्यातील शिक्षक आणि मुख्याध्यापकांकडून टीईटी परीक्षा अनिवार्य विरोधात संप पुकारण्यात आलाय। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणं बंधनकारक करण्यात आलंय। मात्र राज्य सरकारने अद्याप याबाबत कोणतीही पुनर्विचार याचिका दाखल केली नाही। त्यामुळे शिक्षक संघटनांनी निषेध म्हणून शाळा बंद आंदोलन जाहीर केलंय। त्यामुळे या दिवशी विद्यार्थ्यांना सुट्टी दिली जाणार आहे। 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन देशभरात पाळला जातो। मुंबई शहर आणि उपनगरात सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांना या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली। या दिवशी लाखो अनुयायी दादर येथील चैत्यभूमी इथं दर्शनासाठी येतात। त्यामुळे शाळांना सुट्टी देण्याची पद्धत अनेक वर्षांपासून सुरू आहे। 7 डिसेंबर हा दिवस रविवार असल्याने शाळांना नियमित सुट्टी असते। त्यामुळे 5, 6, 7 डिसेंबर हे सलग 3 दिवसाचा एक लॉंग वीकेंड विद्यार्थी अनुभवणार आहेत। या सुट्ट्यांमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच कुटुंबाला वेळ देण्यासाठी आणि एक छोटासा प्रवास करण्यासाठी उत्तम संधी मिळणार आहे। डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील या सलग सुट्ट्यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। राज्यातील विविध भागांमध्ये निवडणुका, आंदोलनं, शासकीय निर्णयांमुळे शाळा बंद असल्याची माहिती संबंधित जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे। विद्यार्थ्यांना आणि पालकांना आपल्या भागातील अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले।